जय भीम, नमो बुद्धाय। आज अपन भगवान बुद्ध और उनका धम्म या ग्रंथातील एका घटकाचा आपण विचार करणार आहोत। एका घटकामध्ये भगवंताने असं म्हटले आहे की देह प्रक्षालन फक्त पुरेसं नाही आहे। आता देह प्रक्षालन म्हणजे काय? देह प्रक्षालन म्हणजे स्नान करणे। एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की आपण सतत जर स्नान केलं, सकाळ दुपार संध्याकाळ असं स्नान केलं तर आपण खरोखरच स्वच्छ होतो, निर्मळ होतो, आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात असं एकंदरीत समज असतो। पण नेमकं भगवंत बुद्धांना देह प्रक्षालन म्हणजे याबाबतीत त्याने आपले विचार व्यक्त केलेले याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत। भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये थांबले होते, त्या ठिकाणी विहार करत होते आणि याच श्रावस्तीमध्ये संगारव नावाचा एक ब्राह्मण राहत होता। हा ब्राह्मण स्नानवादी होता। स्नानवादी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ किमान दिवसातून तो 2 वेळा तरी आंघोळ करायचा आणि स्वतःला या जल स्नानाने, या जल प्रक्षालनाने स्वतःला तो अवलंबन करायचा की आपण शुद्ध करण्याच्या आचारानं तो अवलंबन करायचा। रात्रंदिवस स्नान करणं हा त्याचा एक स्वभावच बनून राहिला होता। एकदा महास्थवीर आनंद भिक्षाटनासाठी सकाळच्या प्रहरी चिवरद्राहण करून भिक्षाटनासाठी भिक्षापत्र घेऊन चिवर घेऊन गेले होते आणि श्रावस्तीमध्ये फिरून त्यांना भिक्षा मिळाल्यानंतर ती भिक्षा घेऊन ती ग्रहण करून महास्थवीर आनंद भगवंताच्या एका बाजूला येऊन बसलेले आहेत। त्यांना अभिवादन केलं आणि म्हणाले, भगवान, या श्रावस्तीमध्ये संगाराव नावाचा एक स्नानवदी ब्राह्मण राहतो। तो स्वतःला शुद्ध बनवण्याच्या उद्योगात नेहमी असतो, त्या कार्यामध्ये मग्न असतो। रात्रंदिवस स्नान करणे याच्या पलीकडे त्याला काही सुचत नाही। भगवंतानी करुणा करावी आणि संगाराव ब्राह्मणाची भेट घ्यावी आणि तुम्ही जर भेट घेतला तर बरं होईल। अशा प्रकारे आनंदाने भगवानांच्या जवळ आपले इच्छा, आपलं मत आहे ते भगवानांना सांगितलं। भगवंताने मौनानेच आनंदांना संमती दिली की आपण त्या संगारावची भेट घेऊ। अशा प्रकारे मौनानेच त्याने संमती दिली। दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान आपले चिवर धारण करून, चिवर घेऊन, भिक्षापात्र घेऊन श्रावस्तीमध्ये संगाराव ब्राह्मणाच्या घरी पोचले। त्याच्या घरी जाऊन त्या आसनावरती बसलेले आहेत। संगाराव ब्राह्मण भगवंताजवळ आला आणि भगवंतापेक्षा छोट्या आसनावर येऊन बसलेला आहे। कुशल प्रश्न भगवंतांना संगाराव ब्राह्मणाने विचारले। भगवंताने सुद्धा कुशल मंगल संगाराव ब्राह्मणाचे विचारले आणि त्यानंतर भगवानाने हा ब्राह्मण स्थानापन्न झाल्यानंतर त्याला विचारलं, कुशल मंगल प्रश्न विचारल्यानंतर विचारलं की ब्राह्मणा, तुला लोक म्हणतात
की तू स्नानवदी आहेस किंवा स्नानवदी असून तू रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहेस. हे खरं आहे का? श्रमण गौतम, हे सर्व खरं आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान वृत्त धारण तू करून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे वृत्त अशासाठी आहे, दिवसा जे काही मी पाप करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानवृत्ताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करतो. रात्रंदिवस माझ्याकडून जर पाप झाले तर ते मी सकाळी आणि रात्री आंघोळ करून मी ते धुवून टाकतो. संध्याकाळी आंघोळ करून धुवून टाकतो. भगवान म्हणाले, धम्म हा एक तडाग आहे. तडाग म्हणजे त्याला तलाव किंवा सरोवर म्हटलं जातं. तर हा सरोवर स्वच्छ आहे, निर्मल आहे. जो या तडागात, या सरोवरात निमज्जन करेल, निमज्जन म्हणजे स्नान करेल, तो सर्वत्र किंवा सर्व धर्मज्ञ होतो आणि सर्वांग शुद्ध होऊन पैल तीराला जातो. यावर संगाराव ब्राह्मण म्हणाला, वा छान गौतम, मला आपल्या शरणागत घ्यावे आणि आपला उपासक म्हणून मला आजन्म स्वीकारावे. मी मरेपर्यंत मी आपल्याच आश्रयाला राहणार. तर एकंदरीत आपण धम्माचा अभ्यास केला, धम्माच्या ज्ञान घेतलं तर आपण निश्चितच धर्मज्ञ होतो. आपलं सर्वांग शुद्ध होतं आणि आपण निश्चितच पैल तीराला गेल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा संदेश याच्यामधून आपल्याला मिळतो. जय भीम. नमो बुद्धाय.